मित्रांनो, तर आज आपण आलो त्या शेतामध्ये, त्या बोरीच्या झाडाखाली. हे जे रानमेवा आहे, अतिशय गोड बोर आहे. खरं तर या शेतामध्ये, जंगलामध्ये, दूर अशा ठिकाणी कुठेतरी गेल्यानंतर निश्चितच आपल्याला तोंडाला चव देणारे पदार्थ या निसर्गाने तयार केले आहेत. हे जे बोरं आहेत हे अगदी गुणकारी आहेत, म्हणूनच या निसर्गाने ते आपल्याला दिलेले आहेत आणि त्याचा सीजनही ठरलेला आहे. त्याच वेळेला आपल्याला ते त्या सीजनमध्ये ठराविक वेळेला भेटतात. इतर वेळेला तुम्ही कुठेही जरी गेले तरी तुम्हाला बोर भेटणार नाही. म्हणून मित्रांनो, ज्या ज्या सीजनमध्ये जे जे फळं येतात ते आपण जर खाल्ले तर ते निश्चितच आपल्या आरोग्याला हे उत्तम असतात, चांगले असतात. म्हणून त्यासाठी आपण या डोंगरदऱ्यामध्ये, या शेतामध्ये जाऊन आपण त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. आज खरं तर सुट्टीचा दिवस होता, परंतु काही नियोजित कामं सोडून आज मुद्दाम असं वाटलं की या बोरांचा आस्वाद घ्यावा. म्हणून शेतामध्ये येऊन या ठिकाणी या बोराखाली, बोरीच्या झाडाखाली आज हे बोरं खाण्याचा आनंदाचा क्षण या ठिकाणी तुमच्या समोर टिपतो आहे मी. खरं तर हे बोर आपण नेहमी खाल्ले पाहिजे, कारण यावरती कोणत्या प्रकारचे औषधं फवारलेले नाहीत, कोणत्या प्रकारचं याला रासायनिक खतं नाही. हे नैसर्गिक फळ आपल्याला या ठिकाणी नैसर्गिक वातावरणामध्ये खायला मिळत असेल तर तुमचं आरोग्य निश्चितच त्यापासून उत्तम राहणार आहे. परंतु यासाठी कष्ट घ्यावं लागतात मित्रांनो. केवळ देरेहारी आणि पलंगावरी हे आपल्याला शक्य नाही. म्हणून यासाठी धडपड करावं लागते, लांब फिरावं लागतं. त्यावेळेला कुठं आपले हे पदार्थ भेटत असतात. म्हणून मित्रांनो, या निसर्गाच्या पदार्थाचा आस्वाद घ्या, तुमचं आरोग्य सांभाळा आणि त्यापासून उत्तम असं आरोग्य तुम्हाला निश्चितच लाभणार आहे. चला.